विशाळगड इथे आजपासून होणाऱ्या उरुसाला प्रशासनाकडून परवानगी नाहीये। मात्र सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पर्यटक आता विशाळगड इथे दाखल झालेत। विशाळगडाच्या 10 किलोमीटर पाठीमागे पर्यटकांना थांबवण्यात आलेलं आहे। सकाळी 9 ते 5 या वेळेतच पर्यटकांना आता विशाळगडावर जाता येणार आहे आणि याच विशाळगड येथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। बघूयात। कोल्हापुरातल्या किल्ले विशाळगड या ठिकाणी आजपासून 12 तारखेपर्यंत उरूस साजरा होणार होता। मात्र या उरसाला प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आलेली आहे आणि मी त्याच विशाळगडाच्या पायथ्याला सध्या उभा आहे आणि माझ्या मागे आपण हा किल्ले विशाळगड पाहू शकता, ज्या ठिकाणी मलिक रेहान दर्गा आहे आणि त्या दर्ग्याचीच खरं तर उरूस जो आहे तो दरवर्षी मोठ्या प्रमाणात भरत असतो आणि त्याला गेल्या अनेक दिवसांपासून हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केलेला आहे। अनधिकृतपणे त्या ठिकाणी दर्गा आहेत आणि त्याच ठिकाणचा मोठ्या प्रमाणात भरणारा उरूस देखील कायमस्वरूपी त्यावरती बंदी घालण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। गेल्या वर्षी सुद्धा या उरुसाला परवानगी प्रशासनाकडून नाकारण्यात आली होती आणि या वर्षी सुद्धा उरुसाला परवानगी जी आहे ती प्रशासनानं नाकारलेली आहे। काल ईद देखील झाला, मात्र ईदच्या पार्श्वभूमीवरती किल्ले विशाळगडावरती कुर्बानीसाठी न्यायालयानं परवानगी दिली होती, मात्र प्रशासनानं ही परवानगी नाकारली होती। काही त्या ठिकाणी कुर्बानी न देताच अनेकांनी ईद जी आहे ती साजरा केल्याचं पाहायला मिळते। किल्ले विशाळगडावरती येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची अशा पद्धतीनं तपासणी जी आहे ती केली जाते। प्रत्येकाचं नाव जे आहे ते या ठिकाणी नोंद करून घेतलं जातंय। गेल्या अनेक वर्षांपासून साजरा होत असणारा उरूस यावर्षी सुद्धा प्रशासनानं परवानगी नाकारल्यामुळे आता होणार नाही। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, विशाळगड, कोल्हापूर।